नमस्कार, जय जिनेंद्र। मी सुकुमार शहा। जबलपूर पासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर कोनिजी नावाचं जे गाव आहे त्या गावातल्या जैन अतिशय क्षेत्र कुंडलगिरी कोनिजी हे मंदिर आपण बघू शकता। हे 10 मंदिरांचं हा समूह आहे आणि प्राचीन मंदिर सुद्धा इथं आत आहेत। प्राचीन मूर्ती आणि नवीन मूर्ती यांचा संगम बनून 10 वेगळी वेगळी मंदिर आहेत। आपण याचं दर्शन घेऊ, चला। कुंडलगिरी कोनिजी जैन अतिशय क्षेत्र हा 10 मंदिरांचा जो समूह आहे त्या मंदिरात आपण आता प्रवेश करत आहोत। महावीर जिनालय जुनं मंदिर आहे। या इथं प्राचीन मूर्ती ज्या सापडलेल्या आहेत, बऱ्याच प्राचीन मूर्ती इथं सापडल्यात। बाहुबली भगवान, दक्षिणा मार्ग आहे। या इथं बाहुबली भगवानच्या पायाशी परत पुरातन मूर्ती ठेवलेली आहे। असं हे त्रिमूर्ती जिनालय, बाहुबली भगवान जिनालय नंबर 3। म्हणूनच आपण जिनालय नंबर 3 मध्ये प्रवेश करतो। हे पण नूतन आहे। बाहुबली भगवान, सुंदर मूर्ती आहे संगमरवरी। नंबर 4 पार्श्वनाथ जिनालय। या इथे मात्र खूप पुरातन मूर्ती आहेत पार्श्वनाथ भगवानच्या। मधल्या मूर्तीवर 24 तीर्थंकर, ही साईडला ज्या आहेत 2 त्या आदिनाथ भगवानच्या मूर्ती आहेत। या मूर्तींची विशेषता म्हणजे दोन्ही मूर्तीच्या हा त्रिशूल चिन्ह म्हणून आहे आणि हा त्रिशूल पूर्वीच्या काळात म्हणजे 1100 वर्षापूर्वी साधारण या मूर्ती असतील। पण त्रिशूल हे चिन्ह हा एक वेगळाच विषय ह्या इथंच आपल्याला पाहायला मिळतो। जर या मूर्तीच्या शिरोभागी बघितलं, वर जिनमूर्ती आहे। ह्या मूर्ती आपण बघू शकता, पुरातन मूर्ती आहे। ही मूर्ती जर तुम्ही बघितली, छोटी मूर्ती आहे पण त्यावरील सर्पफणा अगदी डोक्याबरोबर चिटकून आहे। अशी ही आगळी वेगळी मूर्ती। तर ह्या 4 मूर्ती इथल्या पूर्ण जुन्या पुरातन मूर्ती आहेत। हे जिनालय नंबर 4 पार्श्वनाथ स्वामी, पार्श्वनाथ भगवान। इथून आपण जिनालय नंबर 5 सहस्त्रकूट चैत्यालयात प्रवेश करतो। सहस्त्रकूट चैत्यालयाच्या दरवाज्यावर अलीकडं 24 तीर्थंकरांची 24 चिन्ह कोरलेली आहेत। 1008 सहस्त्रकूट गर्म जिनालय, खूपच सुंदर जिनालय आहे। 1008 मूर्ती आहेत। भाग नंबर 1, भाग नंबर 2, भाग नंबर 3 आणि हा वर मेरू असे कडेनं 4 मेरू। प्रत्येक ठिकाणी छोटे 2-2 चे अजून मेरू आहेत आणि खाली 16 स्वप्न चितारलेली आहेत। त्याच्या खाली हत्ती, असं हे सुंदर पुरातन। हे जर मंदिर बघितलं तर काळ्या दगडातले आहेत, ते ओरिजिनल कित्येक वर्षापूर्वी मधला भाग आहे तो बनवलेला आहे। आणि हे खालचा कठडा आणि हे कमळ केलेले आहेत त्या अलीकडच्या काळात बनवलेले आहेत। असं जीर्णोद्धाराचे 3 टप्पे आहेत। हे आपण प्रदक्षिणा करतोय। खूप सुंदर मंदिर आहे। इथं आपण पूर्ण बघू शकतो आणि हे 16 स्वप्न मी म्हणालो तसं। मूळ नायक श्री पार्श्वनाथ भगवान हे अतिशय क्षेत्र आहे आणि ही सर्वात पुरातन मूर्ती साधारण 1100 वर्षापूर्वीच्या मूर्ती आहेत। या मूर्तींची विशेषता आहे मी तुम्हाला सांगतो। भरपूर या पुरातन मूर्ती आहेत।
सर्वात पहिले पार्श्वनाथ सामांची पहिली मूर्ती मूलनायक. या मूर्तीचं चिन्ह हे फूल आहे, नाग नाही. त्यांच्या समोशरणाच्या आधीच्या आसपासची ही घटना इथं चित्रित केलेली आहे. या बाकी आपण मूर्ती पुरातन बघू शकता. हे विष्णू स्वामींची मूर्ती आहे. ही बघा तुम्ही, त्यांच्या दोन्ही बाजूला जे यक्ष आहेत त्यांच्याच ऑलमोस्ट छत्र घेतलेले त्यांच्याच उंची एवढे आहेत. आणि त्यांचा पैर फक्त उजव्या पायाचा अंगठा जमिनीला टेकलेला आहे. याची सुप्रसिद्ध कथा आपल्याला माहीतच आहे. आणि ही पार्श्वनाथ स्वामींची पुरातन मूर्ती. या मूर्तीची विशेषता म्हणजे पद्मासन घातलेलं आहे, हात वर मुद्रेत आहेत. पण हे हाताची उंची नॉर्मली उंची नाभीच्या खाली असते, ही हात नाभीच्या वर आहेत. खूपच कमी मूर्ती अशा आपल्याला पाहायला मिळतील. ही मूर्ती आपण जर बघितली तर हात त्यांचे नाभीच्या खाली आहेत, पण ही मूर्ती आपण बघितली तर हात नाभीच्या वर आहेत. हे पुरातन मेरू बघू शकतो आपण. मागं शांतीनाथ स्वामींची मूर्ती आहे, पार्श्वनाथ स्वामींची मूर्ती आहे आणि ती आदिनाथ स्वामींची. अशा ह्या पुरातन मूर्ती आहेत. आणि इथं जेवढ्या पार्श्वनाथ स्वामींच्या मूर्ती दिसत आहेत या इथं पुरातन मूर्ती सापडलेल्या आहेत आणि त्या एकत्रित अशा ठेवलेल्या आहेत. या सर्व मूर्ती चतुर्थकालीन आहेत, कारण यांचे कान खांद्याला टेकलेले आहेत. यावरून या मूर्ती चतुर्थकालीन आहेत हे लक्षात येतं. असं हे सुंदर अतिशय क्षेत्र असलेलं जिनालय. आपण आता 7 आणि 8 नंबर ह्या दोन जिनालयांकडे जातो आहे. वरच्या मजल्यावर जावं लागतं. येथून आपण बघू शकतो पूर्ण शिखरच शिखर दिसतात वेगवेगळ्या मंदिराची. बघेल तिथं शिखर. असं हे सुंदर मंदिर समूह आहे. आपण मंदिर नंबर 7ला जाऊ आधी. हे मंदिर नंबर 7 सुंदर 1 2 3 4 5 6 सुंदर मेरू आहे. प्रदक्षिणा घालू आपण. आपण बघू शकता ह्या वेगळ्या वेगळ्या मूर्ती. सहा आणि असे 24 बरोबर 24 तीर्थंकर 4 बाजूला चितारलेले आहेत. तर अशी ही सुंदर 24 तीर्थन भगवानची एकत्रित मूर्ती. येथून आपण 8 नंबरच्या मंदिरमध्ये जात आहोत. हे आहे नंदीश्वर दीप जिनालय. खूप जुनं नंदीश्वर जिनालय आहे हे नंदीश्वर जिनालय. सुंदर खाली यक्षयक्षिणी आहेत. चारी बाजूला 6 एका ह्याच्यात 6 आणि 4 बाजूला 24 असे 24 तीर्थंकर. हे पूर्ण मेरू आहेत 24 तीर्थंकराचे. आणि हे कमळ पुष्पासारखं केलेलं पूर्ण चौथरा. खूपच सुंदर अप्रतिम अशा या मूर्ती आहेत. पुरातन मूर्ती आहेत, पाहण्यासारख्या आहेत. जिनालय. जिनालय नंबर 9 आदिनाथ जिनालय. या बहुतेक आदिनाथ भगवानांची मूर्ती सुंदर आहे. आणि पार्श्वनाथ आणि चंद्रप्रभू. पार्श्वनाथ आणि चंद्रप्रभूंच्या मूर्ती जुन्या आहेत. आपल्याला त्यांचे कान बघितले या चतुर्थकालीन पुरातन मूर्ती आहेत. पण आदिनाथ भगवानांची मूर्ती नवीन आहे, आत्ताची आहे. आपण अगदी हे गोष्टी इथं या दोन्ही मूर्तींमध्ये बघू शकतो. या इथं जर बघितलं हे चंद्रप्रभू भगवान, आदिनाथ भगवान आणि पार्श्वनाथ भगवान अशा 2 पुरातन मूर्ती, एक नवीन मूर्ती. असं हे आदिनाथ भगवानांचं मंदिर आहे. आणि ह्या ज्या धातूच्या मूर्ती आहेत या सर्व पुरातन मूर्ती आहेत. ती आदिनाथ भगवानांचं हे मंदिर. जिनालय नंबर 10 शांतीनाथ जिनालय.
मेन मुख्य मूर्ती आहेत त्या नवीन आहेत. रत्नात्रय, अरनाथ, शांतीनाथ आणि कुंतुनाथ रत्नात्रयाच्या मूर्ती आहेत. आणि या 2 मूर्ती ज्या आहेत या पुरातन मूर्ती आहेत. बाकी मंदिर नवीन आहे. ही एक पुरातन मूर्ती आणि एक पुरातन मूर्ती आहे. चंद्रप्रभू, ह्या दोन्ही मूर्ती चंद्रप्रभू भगवानच्या आहेत. तर असं हे सुंदर मंदिर नंबर 10